नमस्कार मंडळी, मी देविदास वराडे म्हणजेच आपला बँकेचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फॉर्म भरताना ज्या लोकांकडून काही चुका झालेल्या आहेत, ज्यांच्याकडून डॉक्युमेंट अपलोड करताना काही मिसप्लेस झालेले आहेत, काहींच्या नावामध्ये स्पेलिंग्स एंट्री करताना चुकलेले आहेत, त्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आज गव्हर्नमेंटने जाहीर केलेली आहे. आणि जे ॲप आहे की नारी शक्तिदूत, ज्या ॲपमधून आपण फॉर्म भरत होतो, त्या ॲपमध्ये एक नवीन फीचर अपडेट झालेलं आहे. ते फीचर असं आहे की आपण या ॲपच्या थ्रू आता जो फॉर्म आपण भरला होता तो एडिट करू शकतो आणि याच्यामध्ये ज्या काही चुका आपल्याकडून झाल्या असतील त्या आपण पुन्हा दुरुस्त करू शकतो, किंवा जर फॉर्म आपला भरलेला आहे तो चेक करू शकतो की याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे का. म्हणजे ज्यांची चूक झाली असेल तेही दुरुस्त करतात, किंवा ज्यांनी तो व्यवस्थित भरला आहे ते एकदा खात्री करू शकतात की आपण तो फॉर्म जो भरला आहे तो व्यवस्थितरित्या भरला आहे का, जे डॉक्युमेंट्स मला अपलोड करायचे होते तेच मी अपलोड केलेले आहेत का. काही जणांचे क्वेश्चन होते की माझ्या डॉक्युमेंट्समध्ये नावांचा फरक आहे, जन्मतारखेचा फरक आहे, तर असे मी काही डॉक्युमेंट्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत का ज्याच्यामुळे माझा फॉर्म बाद होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण या करेक्शनच्या माध्यमातून एकदा चेक करू शकतो, त्या दुरुस्त करू शकतो, जेणेकरून आपला फॉर्म हा बाद होणार नाही आणि आपल्याला याचा लाभ मिळणार आहे. चला तर मग आपण आता बघूया की हा फॉर्म नेमका कसा एडिट करता येईल, आपल्याला कसे याच्यामध्ये करेक्शन्स करता येतील. ते बघण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील तर तुम्ही चॅनल पाहत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला इथे सांगायची की जो एडिट ऑप्शन इथे मिळालेला आहे तो एकदाच आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपण एकदाच जो फॉर्म भरलेला आहे तो एकदाच आपण एडिट करू शकतो. दुसरा आपल्याला याच्यासाठी पर्याय मिळणार नाहीये. एकदा एडिट करून आपण सबमिट केला की पुन्हा एकदा आपण हा फॉर्म एडिट करू शकणार नाही. आणि जर परत एखादी चूक जर तुमच्याकडून झाली तर ती तुमच्यासाठी महाग ठरणार आहे. तुमचा अर्ज यामधून बाद होणार आहे. त्याच्यामुळे एडिट करताना आणि फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करताना अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन तो सबमिट करायचा आहे. तर आता आपल्याला ॲप आपला अपडेट करायचा आहे. ऑलरेडी आपल्याकडे मोबाईलमध्ये ॲप आहे. प्ले स्टोअर आपल्याला ओपन करायचं आहे. तिथे आपल्याला सर्च करायचं आहे नारी शक्तिदूत नावाचा ॲप. आता इथे बघा आपल्याला अपडेट दिसतंय ॲपमध्ये. साईडला जे अपडेट आहे त्या अपडेट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण याच्यावरती क्लिक करू तसं जे अपडेट्स ॲपमध्ये नवीन आलेले आहेत त्या डाउनलोड होताना आपल्याला दिसतात. इकडं डाउनलोड कंप्लीट झाले की ते इन्स्टॉल होऊन जातील फोनमध्ये ऑटोमॅटिकली. आता आपल्याला हे अपडेट झालेलं आहे. आपल्याला आता होम पेजवरती यायचं आहे आणि ॲप ओपन करायचं आहे. आपण पाहिलं की ॲप ओपन झालेलं आहे. इथे आपला मोबाईल नंबर, ज्या मोबाईल नंबरने आपण प्रोफाईल तयार केलो तो मोबाईल नंबर आपल्याला इकडे एंट्री करायचा आहे आणि लॉग इन बटनावरती त्याच्यानंतर क्लिक करायचं आहे. मग आपल्याला एक OTP येणार आहे. इकडं जो OTP आलेला आहे तो OTP आपण इकडे एंट्री करायचा आहे. आता आपण पाहतोय की OTP एंटर होतोय. नंतर तो व्हेरीफाय OTP वरती आपल्याला क्लिक करायचा आहे. आता आपलं लॉग इन झालेलं आहे. आता इथे आपल्याला 3 ऑप्शन्स दिसत आहेत. त्याच्यामधलं आपल्याला केलेले अर्ज, जे आपण पूर्वी अर्ज केले होते ते इकडे दिसणार आहेत. त्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला हे ओपन होताना दिसतं. तुम्ही जेवढे अर्ज तुमच्या या मोबाईलवरून केलेले आहेत ते सगळे तुम्हाला इकडे दिसतील. आता याच्यामध्ये एकच अर्ज आहे, तो मी आता त्याच्यावरती क्लिक केलेला आहे. तो अर्ज आता ओपन होतोय. आता इकडे बघा आपल्याला 2 गोष्टी दिसतात, SMS व्हेरिफिकेशन डन आणि एडिटचं ऑप्शन इकडे नवीन आलेलं आहे, जे पूर्वी त्याच्यामध्ये नव्हतं. त्या एडिटवरती मी क्लिक केल्यावरती मला हा पूर्ण फॉर्म दिसतोय की माझा फॉर्म इकडे आता मी जो भरलेला होता तो फॉर्म दिसतोय. आता आपण बघूया की एडिट बटनवरती क्लिक केल्यावरती आपल्याला काय होणार आहे. आता मी एडिट बटनवरती क्लिक करतोय. येस, आता एडिट केलं काय तर इथे आपल्याला एक ऑप्शन आलं की तुम्ही हा भरलेला अर्ज एकदाच आपण याच्यामध्ये बदल करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, दुसरा चान्स आपल्याला नाहीये. एकदाच आपल्याला नीट नाटके बदल करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली परत काही अडचण राहणार नाहीये. आता याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या नावापासून असेल, पतीचं वडिलांचं नाव असेल, लग्नापूर्वीचं नाव असेल, माझी जन्मतारीख आहे, माझा जो ॲड्रेस मी याच्यामध्ये एंट्री केलेला होता, गावाचं नाव असेल, पिनकोड असेल, या सगळ्या गोष्टी मी एडिट करू शकतो. या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित पुन्हा एकदा चेक करून घ्यायच्या आहेत. बँकेचं माझं अकाउंट डिटेल्स मी बरोबर टाकलेलं आहे का, एखादा 0 एक्स्ट्रा गेलेला आहे का, माझे डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड आहेत का, हे सगळं झाल्यानंतर मला हमीपत्राच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ते ओके झाल्यानंतर आपण माहिती अपडेट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म पुन्हा एकदा बघून घ्यायचा आहे की मी भरलेले सगळे डिटेल्स बरोबर आहेत का, माझे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत का. एकदा खात्री करून घेतल्यानंतर आपण फॉर्म सबमिट करा असे 2 बटन आहेत, एक बदल करा आणि फॉर्म सबमिट करा. तर फॉर्म सबमिट करा या बटनवरती क्लिक करतोय. आपण चेक केल्याच्या नंतर ते करतोय की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मी भरल्याप्रमाणे. आता हे प्रोसेस होत आहे.
आता प्रोसेस झालं की तुम्हाला एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला असेल. तो ओटीपी तुम्हाला इकडे एंट्री करायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी या बटनवरती क्लिक करायचं आहे. आत- आता ओटीपी आपला व्हेरीफाय झाला की आपण भरलेला फॉर्म इथं पूर्णपणे दिसेल. तुम्ही वरती बघू शकता की जे एडिटचं ऑप्शन आपल्याला मिळालेलं होतं आता गेलेलं आहे. म्हणजे पुन्हा आपण हा फॉर्म एडिट करू शकत नाही. आता जो फॉर्म भरलेला आहे तो आपला फुल अँड फायनल फॉर्म असणार आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की फॉर्म आपण कसा एडिट करू शकतो, झालेल्या चुका कशा दुरुस्त करू शकतो, डॉक्युमेंट्स अपलोडिंग मध्ये काही चुका असतील तर त्या सुद्धा कशा आपण पुन्हा एकदा दुरुस्त करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.